हाय मैत्रिणींनो, मी पूजा आणि ही माझी मुलगी गोपी। तर आज आम्ही चाललो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला। आज गोपीचे पप्पा लवकर आले होते, मग म्हणलं चला आज कुठेतरी फिरायला जाऊया, म्हणून आम्ही निघालो होतो दर्शनाला। म्हटलं पुण्यातील गणपती तर बघून येऊया। मग आम्ही मस्त बाईकवर निघालो होतो। जाताना आम्हाला एक नदी लागते, तर तिथं भरपूर गणपती विसर्जन चालले होते। आज कुठं 5 दिवसाचं गणपती विसर्जन असताना ते चालू होतं गणपती विसर्जन। मग आम्ही अर्ध्यात गेल्यास आमच्या लक्षात आलं की आम्ही हेल्मेटच नाही घेतलं। मग आम्ही परत गाडी पार्क केली आणि रिक्षानी जायला निघालो होतो। गोपी मस्त रिक्षामध्ये एन्जॉय करत होती। मग आम्ही पोहोचलो। नंतर गोपी मस्त तिच्या पप्पासोबत काकला बसून इकडं तिकडं बघत होती। तर तेवढ्यात मला तिथं हा खेळ दिसला। ती मुलगी मस्त दोरीवर उभारलेली, जे की आधी खूप प्रमाणात दिसत होते, आता जास्त दिसत नाही। त्याच्यानंतर आम्ही आलो रंगारी गणपतीला, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ह्या गणपतीला आलो। तिथं माझा भाऊ येणार होता। मग काय आम्ही रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन चेअरवर बसलो। तिथं चालू होतं हनुमान चालीसाचं पठण, तर ते ऐकून गोपी फार रडत होती। मग प्रसाद घेतला आणि गोपी एन्जॉय करत होती लाडूचा प्रसाद खात खात। तेवढ्यात माझा भाऊ आला। त्याला पाहून गोपी इतकी रडायला लागली, कारण तिला नवीन माणसाची सवय नाही। त्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला। इतकी गर्दी होती, तरी पण म्हणलं आलोच आहे तर चला दर्शन घेऊन जाऊया। मग एवढ्या गर्दीत पण आम्ही गोपीला घेऊन दर्शनाला गेलो। गोपी फार रडत होती, तरी पण गेलो तसंच। मग तिथं काय हराळीची एक पेंडी घेतली होती, ती गोपीनं काही सोडली नाही ते दर्शनाला तिथं गेल्यानंतर। इतकं छान मंदिर डेकोरेशन केलं होतं। पद्मनाभ स्वामीचं मंदिर डेकोरेट केलं होतं केरळमधलं। त्याच्यानंतर आतमध्ये दगडूशेठ हलवाईची मूर्ती ठेवलेली होती त्यांनी दर्शनाला। खूप छान एकदम प्रसन्न वातावरण होतं तिथं। एवढ्या गर्दीत पण ना छान दर्शन झालं बघा आमचं। त्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, तर एक छोटासा मुलगा एवढा छान क्यूट मारुतीच्या ह्याच्यामध्ये हनुमान असं ही करून बसलेला होता, ते पण छान वाटलं बघायला। त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या दर्शनाला। तिथं पण भरपूर गर्दी होती, तरी पण तसंच धावतं पळतं दर्शन घेतलं बघा। त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर ना असंच 1-2 दर्शन नॉर्मल गणपतीचे होते ते घेतले। मग तिथून आम्ही ठरवलं की नको बाबा खूप गर्दी आहे, जाऊया, असं पण उशीर झालाय। त्याच्यामुळे मग आम्ही बाकीच्या गणपतीचे दर्शन घ्यायला नाही गेलो। मग त्याच्यानंतर माझ्या भावाला पण बाय बाय केलं आणि उशीर झाला म्हणून पुढचं काय